आपण पाहतोय पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळतील आणि आजच्या दिवसभरामध्ये आज संपूर्ण दिवस रात्र भरामध्ये आमच्या समवेत ते उल्लेख करूया त्या गोष्टीचा. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक सिंगलने इथून पुढे सुरुवात झाली आहे. आजच्या संपूर्ण दिवस रात्रमध्ये आपल्याला आमच्या समवेत आज जोडले जातील सध्याच्या घडीला संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचा बोलबाला आपल्याला सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळते असे रील क्रिएटर आणि एक उत्कृष्ट समालोचक गुटा जाधव सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्याआधी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. बॉल थांबणार नाहीये. 1-2 का 4 करत MPL चौकार. पुढचा बॉल आपण पाहतोय टप्पा पडलाय. अधिकतम उसळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा मुळे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. त्याचबरोबर टीमचे ओनर राजूजी कदम साहेब आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला संघ अगदी बंबावतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. येतोय दमदार चौकार. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला दीपेश माने आहेत. एका साईडला जर पाहायला गेलं तर नरेश मांडवकर. दर्शन यांनी उल्लेख केला होता नरेश यांचा आणि त्या पद्धतीची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओव्हर पिच बॉल होता समोर गेलाय. अगदी बंबावतोय कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न जोराने झालाय. वेगाने 2 धावा इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि ताकदीने अगदी आपण पाहतोय उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला डीजे बाळा यांचा संघ, एका साईडला राजूजी कदम साहेब यांचा संघ आपण पाहतोय. हो कोलाट टाकलाय. अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टोकलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना MPL चौकार. चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुरू आहे. नरेश मांडवकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चौकार अद्यापपर्यंत खेचलेत तेही विविध क्षेत्रामध्ये. त्यामुळे मैदानाचं चौफर बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. 16ला आपण पाहतोय टीमची धावसंख्या. हो याही वेळा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना देख और मेरा सिक्सर देख. एक तो ब्रँडेड सिक्सर. मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये.
षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. आपले लावल्यानंतर पैसे द्यायचे जर मारलात ना मग आपण लावू पैसे. टीमची धावसंख्या पाहायला धापूवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली अर्थात 22 आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजी मार्ग वरती शिवम बकूम ते कुशिंबे गावाला बिलॉंग करणारे अगदी आपण पाहतोय ते गोलंदाज आणि त्यानंतरला अगदी खूप महागडे ठरलेत. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय अरबाज मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर आपण पाहतोय दीपेश माने हलक्या हाताने अबग्य आपण पाहतोय ग्लान्स केलाय फक्त बॅट काढली आहे. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत त्यांचा देखील आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल. परंतु आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये बॅट आहे आणि त्यांना माहिती आहे नरेशची बॅट चांगल्या पद्धतीने बोलते त्यामुळे इथून पुढे नरेशला स्ट्राईक वरती आणणं हे फार गरजेचं आहे. बोनशेट गावाला बिलॉंग करणारा निजामपूर विभागामधील एक चांगला खेळाडू नरेश मांडवकर स्टॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती अरबाज चकवारे वाकुटप्प्याचा बॉल होता बॅट लावली फक्त थर्ड मॅनच्या दिशेने खाली क्षेत्र निवडले बॉल थांबणार नाहीये. दन 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 सीमा रेषेच्या पलीकडे 4 चौकार. ची धावसंख्या ही 27 झाली आहे त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावसंख्येवरती खेळत आहेत नरेश मांडवकर. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दर्शनने टॉस मध्येच उल्लेख केला होता की नरेश वरती माझा खूप विश्वास आहे आणि त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत आहेत. 27-0 आपण पाहतो सध्याची परिस्थिती. हो याही वेळ आपण पाहतोय परंतु निलेश उभारे कॅच फार इम्पॉर्टंट होती. ही कॅच होती की खऱ्या अर्थानं मॅच होती. येणार पुढचे बॉल पुढची इनिंग आपल्याला समजून जाईल. टीमचा कॅप्टन डीजे वाळे यांनी विश्वास दाखवला होता परंतु यावेळेला कॅच ड्रॉप झाली आहे. सोपी कॅच होती पकडायला पाहिजे होती कारण की नरेश यांची कॅच होती ती त्यांच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहतोय आणि त्यावेळेला कॅच ड्रॉप झाली आहे. अरबाजने चांगली कामगिरी केली होती परंतु त्यानंतरला साथ नाही मिळाली. 28-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती राईट मूव्ह द विकेटने पुढचा बॉल हो पुढे आलेत अगदी आपण पाहतोय काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. खेळाडू तिथे वेगाने येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला दोन्ही बॅटरच्या मध्ये सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे जिथे आपण पाहतोय फक्त चौकार षटकार येत नाहीयेत सिंगल डबलने देखील स्कोर कार्ड पुढे नेला जातोय. त्याला माहिती आहे 6 षटकांची लढत आहे तिथून पुढे सिंगल डबल ही फार महत्वाचे पार्टनरशिप क्रिएट करणं ही फार महत्वाचं आहे आणि ते सध्याच्या घडीला आपण पाहतो दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 30-0 सध्याची परिस्थिती. पुढे आले त्यावेळेला हवेमध्ये खेळलाय तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू निजामपूर विभागाला बिलॉंग करतात त्यामुळे चांगले कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला बरेचसे टुर्नामेंट या निजामपूर विभागामध्ये होत असतात तिथे बरेचसा एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कॉम्बिनेशन हे सध्याच्या घडीला चांगलेच सुरू आहे. 32-0 यावेळेला चांगला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. अरबाजने धाव फक्त खर्च केले 10. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 32 आकड्यावरती. अजून एक 4 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून पुढे बॅटिंग करत असताना राजे ग्रुप बागाड या टीमच्या वतीनं
परंतु अगदी आपण पाहतोय आमच्या संपूर्ण शरीराने स्वप्न पाहिलं होतं की मानगाव प्रीमियर लीग ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये यावी आणि ते स्वप्न साकार करत असताना आमची संपूर्ण टीम जवळपास 2 महिन्यापासून चर्चा सुरू झाली. 2 महिन्याच्या नंतर एकदम पाहतोय 2 महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्यात जिथे आपण ऑप्शन पाहिलं. ऑप्शनच्या आधी खूप साऱ्या मीटिंग्स आपण पाहिल्या. सगळे मग जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांना देखील आम्ही भेट दिली. आणि त्यानंतर ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना बाळ मिळते. ट्रॉफीज आपण पाहतोय व्यासपीठाच्या अगदी समोर VC एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विशालजी चिंचलकर साहेब यांच्या वतीने आपल्याला पान मिळत आहेत. आणि त्याच वेळेला एक आकर्षक अट्रॅक्टिव्ह दिसणारी एकमेव ट्रॉफी जी अगदी आपल्याला व्यासपीठाच्या वरती पाहायला मिळते आहे ती सन्माननीय नरेशदा अहिरे साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कस्टमाइज केलेली टीम ओनर साठी आपल्याला ती ट्रॉफी पाहायला मिळते. त्याचबरोबर टीम ओनर साठी आपण बाईक सुद्धा आपण देणार आहोत. त्याच वेळेला आपल्या टुर्नामेंट साठी बाईक आपण पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी देखील आम्ही नाराज नाही केलाय. त्यांचा वेळ देखील आम्हाला फार महत्वाचा आहे त्यामुळे त्यांना देखील आम्ही बाईक आपल्याला उपलब्ध करून दिली. लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये लकी ड्रॉ आजपासून सुरू होणार आहे. अध्यक्षांच्या आणि आमच्या संपूर्ण कमिटीच्या माहितीनुसार 200 रुपयाला एक कुपन आहे. तुम्ही कितीही कुपन खरेदी करू शकता आणि आपलं नशीब तुम्ही आजमवू शकता. चला विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम आपण बराचसा वेळ खर्च करताय. चला आपण लगेचच मॅचला इथून पुढे सुरुवात करूया. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थात महेश शिरशिवकर आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पान मिळत आहेत. आर्मी दलामध्ये कार्यरत असणारे त्यानंतरला रिटायरमेंट झाल्यानंतर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे परंतु क्रिकेटची फार आवड आहे आणि आज मात्र एकदम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल हो पहिला बॉल डप्पा पडलाय. अगदी आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल. इथून पुढे धावा वाचवाव्या लागणार आहेत. षटकातील पुढचा बॉल हो याही वेळेला अगदी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने वेगाचा वापर करायचा होता जिथे आपण पाहतोय पाठीमागे तेवढेसे खेळाडू नाही आहेत तटीयर सर्कलच्या बाहेर त्यामुळे ते बीट करायचं होतं परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. त्यामुळे इथून पुढे आता श्री सोनभैरव खांदाड या टीमने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. काही संघामध्ये एकदम महत्त्वाचे चांगले नामवंत खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 32-0 सध्याची परिस्थिती हो तिसरा आपण पाहतोय बॉल जो बॅट बॉलचा एवढासा संपर्क चांगला झाला नव्हता. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे झाली 33 या आकड्यावरती 33. पहिल्या 2 षटकामध्ये धाबा आल्या होत्या. या षटकामध्ये समीर शेजूकर यांनी धावा त्या वाचवल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे कारण का खूप विविध ठिकाणी ते खेळत असतात. मग मानगाव असेल महाड असेल पोलादपूर असेल मुरुड असेल अलिबाग असेल संपूर्ण ठिकाणी ते खेळत असतात. संपूर्ण विविध तालुक्यामध्ये ते खेळत असतात. त्यामुळे खूप सारा अनुभव महेश शिरशिवकर यांच्याकडे आहे. हो एकदम पाहतोय पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. पाटील तिथे आहेत बॉलला फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय कॉम्बिनेशन तेवढंच चांगलं नव्हतं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 35 या आकड्यावरती 35. 4 बॉलचा केस झालाय. टीमची धावसंख्या धपकवरती पाहायला मिळते 35 या आकड्यावरती 35 ऑन बोर्ड पण पाहतोय. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे परंतु हे संपूर्ण जे आपण टी शर्ट पाहतोय ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 600 ते 650 टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण खेळाडूंसाठी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतोय. 36 ऑन बोर्ड लास्ट बॉल हो
शेवटचा बॉल तोही आपण पाहतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बार मिळते आहे. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जाची. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. कमबॅक केले ते म्हणजे श्री सोन भैरव खांदाड या टीमच्या वतीनं. 3 ओव्हर संपला. टीमची धाव संख्या तपकोरती पाहायला मिळते 36 आकड्यावरती. 12ची सरासरी अद्यापर्यंत राहिली आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा डीज ब्रेक. डी पाळा मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. ज्याच्या पाठीशी जनता है सारी नव तरुणांचा कैवारी. जिथं जाईल स्वागत दारोदारी नाही कोण त्याला वैरी. असा साऱ्यांचा लाडका निलेश दादा भारी. माझ्या मनात बसला निलेश दादा भारी. जनसेवक आमचा निलेश भारी. आमच्या केसकरांचा निलेश दादा भारी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री सन्माननीय आदिताई तटकरे यांच्या माध्यमातून आपल्याला देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं खूप सारे आभार व्यक्त करतोय. जसजशी मॅच पुढे जाईल, जशी स्पर्धा पुढे जाईल, आपण सर्वांचा उल्लेख करणार आहोत. बरेचसे आपल्याला टीम ओनर आहेत, बरेचसे जे आपल्याला स्पॉन्सर आहेत, त्यांचे आपल्याला योगदान आपल्याला स्पर्धेकरिता लाभले. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी रोशन दसवते. यस अंपायर डिसिजन. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. रोशन दसवते आपण पाहतोय खांदाडी गावाला बिलॉंग करणारा हा एक युवा खेळाडू. आज मात्र निलेश उबारे आणि डी जबाळे यांनी संपूर्ण विश्वास दाखवलाय. अगो टप्प्याचा बॉल हवेमध्ये होता पाठीमागच्या दिशेने. फिल्डिंग चांगली राहिली आहे. बॉल अडवले गेले, स्टॉप केलंय. अन्यथा हा बॉल फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ झाला असता, परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अगदी चतुर होता, तिथे थांबवलं गेलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती अर्थात आपण पाहतोय 38 आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अर्ध्या इनिंगचा ऑलमोस्ट खेळ झालाय फर्स्ट हाफ मधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तेवढाच संपर्क नाही झाला. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळेल. कमबॅक केले आता अगदी आपण पाहतोय. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये शिवम बक्कमला 22 धावा खर्च केल्यानंतर अरबाजने फक्त 10 धावा खर्च केल्या. तिथून कमबॅकला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय महेश शिरशिवकर आले, त्यांनी 3 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर रोशन ते सुद्धा आता चांगली गोलंदाजी करत आहेत. श्री सोन भैरव खांदाड या टीम साठी पुढचा बॉल. याही वेळेला पुढे आले होते. चिंचवड टप्पा थोडासा मागे घेतला होता. एक सिंगल तर घेतली आहे. डीप मधून खेळाडू वेगानं आलाय. फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पान मिळते. धावा थांबल्यात. टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती आपल्याला पान मिळते. श्री सोन भैरव खांदाड या टीमने अगदी या टीमच्या नावानं उतरले सर्व खेळाडू.
हो पुन्हा एकदा बंबातोय, आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोशनचं देखील कौतुक करावं लागेल, जास्तीचं क्रिकेट तोही खेळत नाही, परंतु आज एकदम महत्व विश्वास दाखवला संघ मालकाने, विश्वास दाखवला टीम कॅप्टनने, त्याकरिता एकदम पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पुढचा बॉल हो, यावेळी आपण पाहतोय काय शो खेळला, शॉट ऑफ द डे मांडवगड शो बाट मधून एक दमदार दिमागदार भव्य षटकार. बॉल कधीही गेला तरी तुम्हाला तो नवीन मिळणार आहे, याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अगदी फायनलच्या मॅच पर्यंत. 46 धावा धाबकावरती पाहायला मिळत आहेत. नरेश मांडवकर सुरुवातीला चांगली बॅटिंग करत होते, परंतु मध्ये हा षटकार सोडला तर त्या अगोदर 6 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून आले होते, परंतु त्यानंतरला कव्हर अप केलाय, एक षटकार ठोकला मांडवकरने. पुढचा बॉल ओ पुन्हा एकदा बंबातोय, हा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि बघता बघता षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46, 46 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 11.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे, तोपर्यंत ऐकूया ते छोटासा सुमधुर संगीत डीस ब्रेक डीस बाळा. समीर नाव घेऊ की महेश नाव घेऊ? भाऊजींचा महेश ना, त्याचं नाव घे महेश. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती बंबातोय. पुन्हा एकदा महेश शिरशिवकर आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरा दिवस, कालचा दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवसामध्ये यश दादू सुपर स्ट्रायकर जो डिफेंडिंग चॅम्पियन होता सीझन 4चा, तो आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळतात. त्यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. विकेट किपर बीट झाले होते, शॉर्ट टर्मचे खेळाडू देखील बीट झाले होते आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महेश शिरशिवकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 47 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विकेट नाही गेली आहे, परंतु धावा देखील आपण पाहतोय 47, 47 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या. पुढचा बॉल हो, याही वेळेला एकदम पाहतोय फटका फसलाय हवेमध्ये आपण पाहतोय. जजमेंट सुरू होती, मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि कॅच ड्रॉप झाली आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु कॅच ड्रॉप आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 49 आकड्यावरती 49, 49 वरती पाहायला मिळत आहेत. जर असाच पद्धतीची बॅटिंग सुरू राहिली तर 11.31च्या सरासरीने तर जवळपास 67 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. तिथपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं असेल. समोर संघ देखील ताकदवान आहेत, खूप सारे बॅटर्स आहेत. 49-0 या वेळेला एकदम पाहतोय पॉइंटच्या दिशेने बॉल मार्कस झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले, फेकी करतील तोपर्यंत अगदी पण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगलने अगदी आपण पाहतोय टीमची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 50 धावा अद्यापर्यंत धावपकावरती पाहायला मिळते, ते म्हणजे राजगुरू बागाड या टीमच्या माध्यमातून.
हलक्या त्याने एकदम वाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न एक सिंगल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सिंगल डबल सध्याच्या घडीला सुरू आहेत म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये चौकार षटकार आपला पाहायला मिळेल. त्यानंतरला कुठेतरी आपण पाहतोय आता पुन्हा एकदा सिंगल डबल वरती जास्तीचा जोर दिला जातोय. 51 टीमची धावसंख्या वरती पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 5 मार्गाचा आहे. हो कोलाट टाकलाय पुन्हा एकदा बंब पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न एक सिंगल तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे वेगाने होताना पाहायला मिळते. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. मांडवकरला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नरेश मांडवकर बॅक टू द डग आउट. क्रिकेट वीरांची लागली यादी जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान राहुल दादा बक्कमनी केला त्यांचा मानपान. नाक्या नाक्यात मानगाव तालुक्यात हे ध्यान लय धिंगाणा घालतय कडक आमचं गाणं. वैयक्तिक 35 धावसंख्येवरती आपल्याला नरेश मांडवकर बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन दर्शन कदम डावखुरी हाताचा विध्वंसक फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त इथून पुढे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. 10.76च्या सरासरीने सध्याच्या घडीला रन रेट सुरू आहे. 52 ला 1 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल. फक्त आणि फक्त 9 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात महेश शिरसुकर यांनी 2 षटकामध्ये ऑलमोस्ट. परंतु शेवटचा बॉल बाकी आहे अजूनही. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुरी हाताचा बॅटर आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय हाही डॉट बॉल आपल्याला बाहेर मिळतात. फक्त आणि फक्त 9 धावा. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर आपण करूयात. महेश शिरसुळकर एकदम पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. कमबॅक केलाय आपल्या टीमला आणि षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 याकडे आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक इथून अजूनही बाकी असणार आहे. त्याआधी त्या ओव्हर नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल 52 ला 1 सध्याची परिस्थिती. त्याच वेळेला एकदम पाहतोय प्रथम क्रमांकाला जो विजय होईल त्याला संघमालक बाईक तर आहेच. परंतु द्वितीय क्रमांकाचा जो संघमालक विजय होईल त्याला आपण फ्रीज देणार आहोत. आणि ते फ्रीज आम्हाला प्रोव्हाइड केले ते म्हणजे सन्माननीय अजय ते कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा जो संघमालक विजय त्यासाठी आपण कूलर आपण प्रोव्हाइड करतोय. ते कूलर आम्हाला प्रोव्हाइड करून देते म्हणजे महेशजी तलवडकर आणि महेशजी जयस्वाल यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्माननीय पत्रकार रामजी भोसलेकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि त्याच वेळेला शाखा प्रमुख खानबाले सन्माननीय प्रकाशजी शिकबन साहेब आपल्या देखील आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. या 1 ओव्हर नंतर आपण दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करणार आहोत. जवळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. दीपेश माने यांना परतावं लागेल. मोठी विकेट. धक्का क्रमांक अगदी बंबातोय दुसरा. बॅक टू द डग आउट.
एक युवा खेळाडू आहेत निजामपूर विभागामधून अगदी आपण पाहतोय याही खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तो आता मात्र स्टॅकिंग एंडला पाहायला मिळतील. नॉन स्टॅक एंडला अगदी आपण पाहतोय दर्शन कदम आहेत. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आक्रमण तर करायचं होतं, फटका फसला. टीमचा कॅप्टन निलेश उभारे त्याच्या हातामध्ये कॅश आपल्याला पाहायला मिळते. अखेरकार बसली आहे आणि सिग्नेचर स्टेप त्यांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल या तीन मात्र शंका नाहीये. विकेट सोबत धक्का क्रमांक आपण पाहतोय तिसरा बाद. थोडीशी का होईना परंतु रणनीतीमध्ये थोडस आपल्याला 52-3 सध्याची परिस्थिती. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर दर्शन कदम तिसऱ्या क्रमांकावरती येतोय, परंतु त्याला फक्त आणि फक्त जेव्हा आला होता तेव्हा फक्त 7 बॉल शिल्लक होते आणि आता त्याने फक्त एकच बॉल फेस केलाय. त्यामुळे हे कुठेतरी मला वाटतं प्लॅनिंग मध्ये गडबड झाली असावी. 52-3 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. टीमचा कॅप्टन सीझन 3 मध्ये ज्याला फ्रीज मिळाली होती त्या बॅटरला फक्त आणि फक्त या इनिंग मध्ये एक बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे आणि इथून पुढे अगदी जर पाहायला विचार करायला गेला तर मग फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर गवस्कर, परंतु वैभव ओढले ही हॅज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकचा बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभव ओढले बॉल ट्रॅक वरती. हो, हॅट्रिकचा बॉल पाठवलाय, थेट ढगात पाठवलाय, आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. माणगाव प्रीमियर लीग षटकार चौकार मांडगाव मधली आवाज घुमते रायगड. षटका डोकल्या आल्याला पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. समीर गवस्कर यांच्या बॅट मधून टीमची धावसंख्या 58 या आकड्यावरती. 58 ला आपण पाहतोय 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. राज्य ग्रुप आघाडी टीमचे ओनर सन्माननीय राजेश कदम साहेब नेहमीच अगदी पाहतोय निजामपूर विभागामध्ये एक चर्चेमध्ये असणारं नाव, एक समाजसेवक म्हणून देखील त्यांची ओळख आहे असे राजेश कदम साहेबांचा संघ. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय शिजोनबरो खांदाड डीजे बाळा यांचा संघ आपण पाहतोय. त्यानंतर एकदम पाहतोय पुन्हा एकदा धावचीची संधी इथून आली, घडले चूक आणि टीमच्या कॅप्टनला इथून पुढे परतावं लागेल. परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. टीव्ही अंपायर आमच्या समवेत जोडले होतील प्रशांत देसाई सर. या 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीची आपण घेणार आहोत मदत. त्याच वेळेला अगदी पाहतोय राजेंद्र पवार साहेब यांच्या मदतीतून 200 रुपये आणि संतोषजी उभारे यांच्या मदतीतून 100 रुपयाचा कॅश प्राइज, ते म्हणजे निलेश उभारेच्या कॅश साठी, म्हणजे टोटल 300 रुपयाचा कॅश प्राइज निलेश उभारेच्या कॅश साठी इथून पुढे आपण देणार आहोत मॅच संपल्यानंतर. परंतु डिसिजन पेंडिंग आहे. जिथे आपण पाहतोय एवन जोडी पुरस्कृत दियांश विनंती असेल, आपण आपल्या टीम ओनर मंगूशेट स्टेजच्या मागे आहेत, तर सगळे प्लेयर्सला विनंती असेल आपण स्टेजच्या मागे या कृपया करून. टीमचे आपले ओनर मंगूशेट आपल्यास बोलत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे, चेक केलं जात आहे. जो स्ट्राइक एंडला बॅटर होता दर्शन कदम, तो इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील.
अगदी यस्टांच्या मागे अगदी पाहायला गेलं तर शेहजाद मुकदम आहेत, खूप चालक विकेट किपर आहेत, खूप शार्प माइंड त्यांचा आपला पाहायला मिळतो. त्यामुळे दर्शनला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय, बाद विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी, जिथे आपण पाहतोय जे काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे अर्थात जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते 2 चेंडूवरती एकाच मोठा फटका आला तर मग 60+ होऊ शकतो. 58 धावा 58 धावा धाबावरती पार मिळतात. इथून पुढे जर एखादा मोठा फटका आला तर मग एक चांगला स्कोर सुद्धा आपण म्हणू शकतो. 6 ओव्हरचा खेळ आहे, जिथे आपण पाहतोय राजे ग्रुप बागलमध्ये देखील गोलंदाज असतील, परंतु श्री सोरबरो कांदा टीम मध्ये देखील फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे चांगली बॅटल ही सेकंड इनिंग मध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. 58 4 सध्याची परिस्थिती. वैभव पोटले बाउंड ट्रॅक वरती आतापर्यंत चांगल्या त्याची गोलंदाजी केली आहे. 2 विकेट त्यांच्या नावावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल, हो शेवटचे 2 बॉल असताना अगदी महत्व हवेत तर उडवलाय. खेळाडू आलेत, कॅच स्टॉप झाले पुन्हा एकदा. इथून पुढे अगदी पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला इथून पुढे मैदानाच्या जावं लागेल. धक्का क्रमांक अगदी पाहतोय 5वा मैदानाच्या बाहेर विकेट सोबत. शेवटचा बॉल आपण पाहतोय. समीर गवस्कर स्टार्किंग इंडला आपल्याला मिळतील. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपण पाहतोय. ओहो शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय. रेस लागली आहे, भाग बिल का भाग. त्यानंतर अगदी पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल तर तिकडे गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु अंपायरचा कॉल, थर्ड अंपायर टीव्ही अंपायरची मदत. इथून पुढे कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. यदाकदाचित जर 2 नॉट आउट असला तर मग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. शेहजाद फुल कॉन्फिडन्स आहेत, त्यामुळे शेवटचा बॉल हा फार महत्वाचा आहे. हॅलो राजेश कदम साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला हार्दिक सहर्ष स्वागत आहे मानगाव प्रीमियर लीग मध्ये. डिसिजन आपण पाहतोय अजूनही पेंडिंग आहे. येस चला फेअर डिलिव्हरी आणि रनआउटचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. त्यामुळे टीमची धावसंख्या ही धावपकावरती आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 59 आकड्यावरती. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 10च्या सरासरीनं आपण इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे, ते म्हणजे श्री सोनबरो कांदाड या टीमला. तोपर्यंत आपण येऊयात प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण आलेल्या मान्यवरांचा शुभ
एक उत्कृष्ट ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय राम भोसलेकर साहेब, विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही आपलं शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर शाखा प्रमुख कानबाले सन्माननीय प्रकाशजी शिकवण साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. दोन्ही मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत मानगाव प्रीमियर लीग मध्ये. हार्दिक सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय संपूर्ण तालुक्यामधील सर्वच नामवंत दिग्गज मान्यवर आज आपल्याला पहिल्या दिवसापासून आपल्याला इथे हजर लावतात पाहायला. मी विनंती करेन निलेशजी केसरकर साहेब आणि अभिजित टेंबे साहेब, आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करत आहोत. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे विनंती करतोय पीएम फोटोग्राफी पहेल लोणरे टीमचे कॅप्टन रोशन जाधव आपण या. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ते म्हणजे एवन जोडी पुरस्कृत दियांश अनेना 11 टीमचे कॅप्टन अल्केश शिगवन आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसामधील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ लोणेरे विभागाला बिलॉंग करतो, एक संघ मानगाव विभागाला बिलॉंग करतोय, त्यामुळे दोन्ही टीमचे सपोर्टर्स आज मात्र आवर्जून आपल्याला मैदानाच्या चौबाजूला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. यस अल्केश वेलकम. आणि रोशन आपण देखील या. सागरजी आपण देखील जॉईन व्हा. आमची संपूर्ण टीम आहे. विनंती असेल टॉस आपण करूयात. विनंती असेल रोशन या. कॉल कोणाचा असेल? कॉल अल्केशांचा कॉल हेड कॉल दिलाय आणि त्याच वेळेला एकदम महत्व यस टेल आलाय. येस रोशन, प्रथमतः आपण टॉस जिंकलाय, टॉस जिंकून प्रथमतः डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळता, परंतु आज ही स्पर्धा मानगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी किती उत्सुक होतात आणि डे नाईट फॉर्ममध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेविषयी काय सांगाल? किती एक्साइटेड आहात? स्पर्धेसाठी जेव्हा ऑप्शन झाला, टीम सिलेक्ट झाली, तेव्हापासून एक्साइटेड आहे. कारण की प्रथमच मानगाव प्रीमियर लीग बोला हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. तो डे नाईट स्वरूपाचा आहे. तो तर अजून त्याच्यात म्हणजे चांद तारे लागले ते असं समजतो. आणि ग्रामीण पोरांसाठी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार केला, त्यासाठी कमिटीचा खूप खूप धन्यवाद. संघ मालकासाठी बाईक आहेत, 3 संघ मालक आहेत, बाईक जिंकण्याचा इरादा असेल? नक्कीच, कारण की प्रसाद दादा असा स्पॉन्सर आहे की त्याचं काहीच नसतं की जिंकावा हारो, की त्यांचं एकच असतं की फक्त गेम चांगला खेळा, हार जीत ही होतच असते. येस आणि डिसिजन क्षेत्ररक्षण. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस, आपल्यासोबत अल्केश आहेत. अल्केश एकदम महत्वे ज्या वेळेला स्पर्धा आपण खेळल्या आहेत, परंतु ऍज अ आयकॉन मंगुशेठ जाधव यांनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय, तर टीम ओनर बद्दल काय सांगाल? विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा पुरेपूर फायदा करणार. येस, आणि स्पर्धा तूही खेळतोस, परंतु ही स्पर्धा फार मोठी आहे, तालुक्याची स्पर्धा आहे आणि सगळेच खेळाडू आहेत. टीम सिलेक्शन कसं झालंय? टीम सिलेक्शन तर आमचं चांगलाच आहे. जुगल आहे, कोको आहे, असे बॅट्समन वगैरे चांगले आहेत. आणि टॉस जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला काय पाहिजे होतं फर्स्ट इनिंग मध्ये? आम्हाला पण टॉस जिंकलं तर क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. परंतु एवढे बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावाचा करायचा प्रयत्न करू. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टीम पीएम फोटोग्राफी पहेल लोणेरे वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग. परंतु त्याआधी आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्या सर्वांचा लाडका गुड्डा जाधव सर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय क्रिकेटचं क्षेत्र असू दे, बैलगाडीचं क्षेत्र असू दे, रील्सच्या माध्यमातून जवळपास 10 ते 15 लाख व्ह्यूज ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओला जात आहेत, असे गुड्डा जाधव सर आपल्या समवेत जोडले गेले. त्यांचा आवाज आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5. धन्यवाद. नामी काफी आहे. हॅलो, धन्यवाद संजय सर. माणगाव म्हटलं की माणगाव मधून सर्वात जास्त माणगाव विभागातील कॉमेंट्रीसाठी असतात ते म्हणजे संजय शिंदे सर. पेशाने जर आपल्याला पाहायला मिळाला तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR आहेत
आणि त्याच वेळी आपलं एक प्रोफेशनल लाईफ हँडल करता करता आपलं स्वप्न आपलं ड्रीम होतं ते क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायला जास्त मिळालं नाही, मग त्यांनी कॉमेंट्री समालोचनाकडे वळले आणि क्रिकेट सोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते म्हणतात ना, आपण एखाद्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये एखादी क्रश आपल्याला आवडते आणि आपण म्हणतो की तू नाही म्हटलीस तरी चालेल पण मी प्रेम करत राहणार, मी तुझ्या टच मध्ये राहणार. संजय सरांनी तेच केलंय, मी तुझ्या टच मध्ये राहणार, क्रिकेटच्या टच मध्ये राहिलेत. हा एक वेगळा विषय झाला. सध्याचा विषय राहिलाय तो म्हणजे अर्थात माणगाव प्रीमियर लीग या दुसऱ्या दिवसामध्ये 724 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला हे युट्यूब वरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. त्या सर्वांचं अर्थात युट्यूब वर पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि या पंचांचा इशारा येतोय, मॅच इज ऑन. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. हर्ष आणि शहजाद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपण पाहिला शेवटच्या क्षणाला लेट कट करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि लेट कट मधून येणारी ही पहिली धाव, पहिली आकडेमोड धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूने जर आपण पाहिला की फर्स्ट इनिंग चालू असताना पहिले 2 षटक जे झाले त्यामधून असं वाटलेलं की किंबहुना 100+ स्कोर कार्ड वरती येईल, पण त्याच्यानंतर जो म्हणतो ना प्रत्येकाचा एक बॅड पॅच नंतर गुड पॅच येतो. 2 ओव्हर पर्यंत बॉलर्सचा बॅड पॅच होता आणि त्यानंतर आला तो गुड पॅच आणि नंतर 60 धावांवरती थांबवलं. ना बॅट जोरात फिरली होती पण मात्र शरीरावरती आदळला जातो चेंडू. 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि या लेग बाईस मधून येणारी ही धाव आपण पाहतो. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होत राहणार आहे. स्ट्रॅटर्जी काय तर प्रत्येक बॉलवरती किमान आपण धावा कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. 10च्या सरासरीने धावफलकावरती धावा मोजत ठेवायच्यात आपल्याला. 10 ऑन ऍव्हरेज म्हटलं की ओव्हर मध्ये एखाद दुसरा चांगला फटका आला पाहिजे. थोडस पद्धत आली त्यामध्ये बदल आपल्याला येताना पाहायला मिळाले. विवरचनेमधून जर आपण पाहतो 38 सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 खेळाडू फक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन पाहायला मिळतो. लॉंग ऑफ जेव्हा बॉलर फिल्डिंग लावतो ना तेव्हा समजून जायचं की हे खोलातले बॉल टाकणार आहे तो, कारण का खोलातल्या बॉल साठी एक स्ट्रेटचा अँगल बनतो तो टेनिस क्रिकेट मध्ये तोच राहणार आहे. म्हणजे आपल्याला थोडेसे यॉर्कर पाहायला मिळतील. नाही शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू सीमारेषा पार येतोय. MPL षटकार. आपण पाहतो गोलंदाजी करत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलची गरज होती का त्याचं प्रत्युत्तर आता या चेंडूवरती. खोलात टाकला पण त्यांनी बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला हर्षकडून. चेंडू जातो सीमारेषा पार. आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. माणगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगावमध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार. धन्यवाद. जो स्टार्ट नरेशने दिला होता तोच सेम टू सेम स्टार्ट अर्थात आपण पाहायला मिळतोय. शहजाद मुकादमच्या बॅट मधून ते फटके यायला सुरुवात झालेले आहेत. 3 बॉल 8 वरती शहजाद खेळतोय डाऊन द ग्राउंड. येस इट इज अ मॅक्सिमम बाय शहजाद. षटकार चौकार माणगावमध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे माणगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेट. थँक्यू सो मच डीजे. षटकार येतोय आणि सुंदर फटका आपण पाहिलं. बॉल यायच्या आधीच मन बनवलं होतं पुढे जाऊन मारायचं आहे. यावेळी मात्र आपण म्हणतो एक
क्रिकेटचा क्लास म्हणू शकतो, क्रिकेटवरती असलेलं एक रिस्पेक्ट म्हणू शकतो. पण मी म्हणतो की आपल्या सोबत एक पार्टनर पाठवला आहे, तो नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे, मग त्याला सुद्धा संधी द्या. जर मी बॅटिंग चांगली करतोय तर त्याला सुद्धा संधी द्यायची. पण आता थोडंसं गणित वेगळं पाहायला मिळालं. पण त्याच वेळी शहजादनी समजलं की शेवटचा बॉल आहे, सिंगल घेऊयात, मी स्ट्राईकवर परत एकदा येतो आणि मग मी वेगळा समाचार घ्यायला सुरुवात करतो. कारण का ज्या पद्धतीने पहिली ओव्हर गेले 5 बॉलमध्ये 16 धावा शहजादच्या धावताना पाहायला मिळाले. हर्ष मात्र आपण जर पाहिलं त्यांनी फक्त ॲज अ अँकर रोल घेतला, तो म्हणजे एक सिंगल काढून दिली आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण धुरा दिली, ती म्हणजे अर्थात शहजाद वरती. आणि शहजाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या फ्लो मध्ये आहे. MPL सारखं मोठं मैदान आणि त्या मोठ्या मैदानाच्याच वतीनं आपल्याला मोठी बॅटिंग सुद्धा पाहिले. जेवढा नावाची नावलौकिकता या स्पर्धेची आहे, त्या नावलौकिकतेला जपणारी बॅटिंग शहजादकडून अपेक्षित आहे, किंबहुना त्याच्या संघाकडून सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 38 सर्कलमध्ये खूप खेळाडू होते, 2 खेळाडू फक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच माध्यमातून एक क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे आतापर्यंत 17 ही धावसंख्या धावफलकावरती, 10ची सरासरी धावफलकावरती आणायची होती. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो अथर्व खोळे. अथर्व तोच ना ज्यांनी फरदीनला 3 बॉलची ओव्हर टाकलेली, हा वेगळा आहे का? मग तो इथला नाही आहे का? चला मॅच कडे वळतो आपण. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावसंख्या धावफलकावर. हा शॉर्ट बॉल आणि त्याला तसाच प्रत्युत्तर दिलाय, चेंडूला भिरकावून दिला, सीमा पार येतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. चला पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहिला गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. जर आपण स्कोर कार्ड पाहिलं 23 ऑन बोर्ड आणि याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला खूप आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने चेंडू आला आणि त्याच्यानंतर टॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला आणि पाठीमागेच खेळायचा, अर्थात बॅकवर्डच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न केला आणि त्याच ठिकाणी चेंडू गेला आणि त्यावेळी ती 6 धावा धावफलकावरती आल्या. 29 चेंडू आणि 37 धावांची धावफलकावरती अजूनही गरज. श्री सोन भैरव खानदार संघ बॅटिंग करत असताना आउटसाइड द एज फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. एक धाव वाचवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी आपण पाहिलं नाही. स्ट्रायकर एंड अर्थात हर्षने मात्र सांगितलं की नाही, आता खूप वेळा तू बॅटिंग केलीस, आता मला थोडीशी बॅटिंगचा आस्वाद घेऊ दे. 24 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. 28 मध्ये 36 ची गरज अजूनही मैदानावरती आहे. 10चा ऍव्हरेज आउट जर पकडला, त्या माध्यमातून धावा जास्त झालेल्या आहेत. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, पण एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती वाढ. यस अँकर रोल हर्ष खूप चांगला निभावतोय. बॉल येतोय, एक स्ट्राईक रोटेशन करतोय. शहजादला जेव्हा रेस्ट हवाय तेव्हा त्याला रेस्ट करून देतोय आणि मग त्यानंतर राहिलेली बॅटिंग शहजाद पूर्ण करतोय. पण एक बॉलिंग कडून कमबॅक आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल आणि चेंडू मात्र दिशा दाखवतो आणि चेंडू सीमारेषेच्या पार. यस तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा केलेली आहे. बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे आपण वळणार आहोत. त्याच वेळी हा चौकार येतोय. जर हा नो घोषित होतोय तर मात्र या 5 धावा मिळतील, नाहीतर मग आपल्याला 4च धावा. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय नो बॉल आहे का नाही. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने फलंदाज फेअर डिलिव्हरी आहे. आपण बॅटिंग करत असताना आपण बेंड होतो, तो बेंड झाल्यामुळं अंपायरचा कॉल राहिला, तो म्हणजे अर्थात फेअर डिलिव्हरीचा आणि अर्थात हा चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. 26 चेंडू आणि 31 धावा धावफलकावरती अजूनही गरज.
चला ड्राईव्ह करतोय कव्हर्स मध्ये, एक धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा अडखळला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळाला. एक छोटीशी मिस्टेक आणि त्या मिस्टेकचा पुरेपूर फायदा होताना पाहायला मिळाला. आणि दोघांनी त्या मिस्टेकचा कसा फायदा घेतला की दोघांकडे ज्या पद्धतीने आपण म्हणतो एखाद्या प्लेअरकडे बॅट फ्लो चांगला असतो, पण त्याच वेळी ॲथलेटिक किती चांगलं खेळतात हे सुद्धा त्या 2 धावांमधून कळालं. परत एकदा रिव्हर्सचा अटेम आणि चेंडू सीमारेषा पार. बॅटचा आवाज इथपर्यंत यस आला, पंच सुद्धा सांगतात हा चेंडू सीमा पार, चौकार. दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त. येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता रन बॉल इक्वेशन वरचा मॅच आलाय. बट जर विचार केला आपण फर्स्ट इनिंगचा, तर फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा लागल्या होत्या ऑलरेडी. त्याच्यानंतर मग झालेलं ते बॉलिंग मार्क वरती जो कमबॅक झाला, समीरनी जशी परत पद्धतीने बॉलिंग केली, समीर नंतर रोशननी चांगली बॉलिंग केली होती, तशा पद्धतीच्या जर 2 ओव्हर्स आता पाहायला मिळाल्या तर मात्र मॅच मध्ये काहीतरी कमबॅक साठी किंबहुना आपण म्हणू शकतो की मॅच मध्ये आपण अजूनही जिवंत आहोत, किंवा MPLच्या या भव्य दिव्य चषकावरती आपलं नाव सुद्धा कोरायचं आहे. त्या नाव कोरणी प्रक्रियेमध्ये तरी आपण जिवंत राहू शकतो. हे संपूर्ण डिपेंड आहेत येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये. या 2 ओव्हर मध्ये क्रिकेट कशा पद्धतीने रंगेल हे सांगू आपल्याला पाहायला मिळणार, कारण का धाव फलकावरती धावा झाल्यात 35. येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. आपण सर्वजण पाहतोय MPL मानगाव प्रीमियर लीग 2025. बॅटफ्लो चांगला आहे, डायरेक्ट हिट लागली तर काहीतरी होणार. यास लेग बाईज मधून येतोय. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक वाढ होत राहणार आहे. ही 2 जे पहिले फलंदाज आलेत, म्हणजे म्हणतात ना, ही कोंडी तोडणं खूप गरजेचं आहे. होळीच्या क्षणामध्ये आहे ना एक खेळ खेळला जातो आटापाट्या. त्यामध्ये आहे ना एक खेळामध्ये असं होतं की एका रिंगणामध्ये जर 2 खेळाडू आले ना तर मग ते म्हणतात की ही कोंडी फोडणं गरजेचं आहे. आता राजे ग्रुप संघासाठी एकच गोष्ट आहे की ही जोडी तोडणं खूप गरजेचं आहे. ही जोडी जिथपर्यंत मैदानात राहणार तिथपर्यंत तुम्हाला एक जुनी जखम जशी थंडीमध्ये दुखायला सुरुवात होते ना तशी ती दुखत राहणार आहे. मग ही जोडी आता तोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ओम पवार आपल्याला पाहायला मिळतोय. ओम पवार वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फॉलिंग ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता, पण मात्र तो प्रयत्न फसतोय. ओमच्या जर 2 चेंडूंचा स्पेल आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती लेग बाय झाली, त्याच्यानंतर दुसरा बॉल ज्यावेळी आपण पाहिला शहजाद आपल्याला पाहायला मिळाला आणि शहजाद कडून मात्र आपण पाहतो धावफलकावरती धाव येत नाहीये. 36 ही धावसंख्या धावफलकावरती. 22 मध्ये 24 ची गरज. याही वेळेला तसाच काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. बॅटल स्वीप किंवा फॉलिंग स्लीप या 2 गोष्टी मारायचा प्रयत्न होता, पण त्या दोन्ही गोष्टी काही घडल्या नाहीये. आणखीन एकदा आपण पाहतो सलग 3रा चेंडू हा निर्धाव फेकला जातो. यस, पहिल्या बॉलवरती रन आलेली, बट ऍज पर दी रूल की लेग बाईसचे रन्स हे बॉलरला काउंट केले जात नाही. त्याच्यामुळं स्क्रीनवरती आपण जर पाहू शकता की ओम पवार ह्या गोलंदाजाच्या समोर 0-0 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत. वाह, क्या बात है. ओम पवार याने मात्र मैदानावरती सर्वांची मन जिंकलेत. आणि आताच माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात आमचे गुणलेखक की ओम पवार हा असा गोलंदाज आहे ज्याने फरदीन काझीला 3 धावा देणारी ओव्हर फेकली होती आणि त्या ओम पवारने मैदानावरती आपला क्लास दाखवला. ओम पवार हा सर्वांच्या लक्षात राहणारा गोलंदाज ठरणार. ज्या वेळी संघ कठीण मध्ये होता, ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता, त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने केला आतापर्यंत. नाही, चांगला बॉल होता हाही. बॅट फक्त आपण पाहिलं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. एकच डबल मध्ये कन्व्हर्जन आणि रॉंग एंड कडे थ्रो, डेड एंड कडे थ्रो द्यायचा असतो प्रत्येक वेळी. रॉंग एंड थ्रो कॉल राहिला होता शहजादचा आणि मग त्याच्या एकच डबल कन्व्हर्जन होताना पाहायला मिळाला. 2 धावाने धावफलकावरती वाढ. शहजाद म्हणत असेल की चला ओम पवार चांगला बॉलर आहे, मग एक काम करूयात, त्याला जरासा मान देऊयात.
त्याला पण हाईप करून देऊयात. आपण सिंगल डबलचा खेळ पण दाखवूयात. 6 and 4 माझे खूप चांगले बघितले तुम्ही. आता माझ्या बॅट बदला येणाऱ्या धावा ज्या मात्र सिंगल डबलच्या आहेत त्या पण बघून घ्या. ना अर्थात गतीचा पुरेपूर वापर. चेंडू सीमारेषा पार जातोय. आणखीन एक चौकार. स्पेक्स मैदानामध्ये होतोय. सो विनंती आपण करूया डीजे ला थोडं एंटरटेन करा मला. मैदानाची शहानिशा करताना आपल्याला MPLचे अर्थात माजी अध्यक्ष आणि संपूर्ण आपण पाहतो संजय सर सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात रोहित सर आहेत. त्याच्यानंतर अभिदादा आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो निलेशजी केसरकर. हे सर्व मैदानाची शहानिशा करतात. त्याचवेळी आपण जेव्हा पाहिला चेंडू हरवला होता तेव्हा स्वतः अध्यक्ष जाऊन तो चेंडूची शोध प्रक्रिया करत होते. आणि एखादी स्पर्धा मोठी होते त्याच्या प्राईजमुळं किंवा त्याच्या अवाढव्य अशा मेजवानीमुळे मोठी स्पर्धा होत नसते. स्पर्धा मोठी होत असते ती म्हणजे जेव्हा आयोजक डाऊन टू अर्थ राहतात ना, जेव्हा आयोजक जमिनीमध्ये राहतात ना, तेव्हा ती स्पर्धा मोठी होते. यावेळी फटका फसला. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. इट शुड बी टेकन. येस इट इज. इट्स अ टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. सतीश कोडे या गोलंदाजाने सर्वात पहिले अर्थात सुटकेचा श्वास घेऊ दिलाय तो म्हणजे राजे ग्रुप बागाड संघाला. कारण का ज्या पद्धतीने ती जोडी फोडायचा प्रयत्न गेले 3 गोलंदाज करत होते, ती जोडी पहिल्याच चेंडूवरती फोडून दाखवली. सतीश कोडे हा अर्थात बॉलिंग साठी आला आणि बॉलिंगचे कोडे फेकले आणि मात्र पहिला मासा गळायला लावला. त्याच वेळी नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. संघाचे संघनायक अर्थात
निलेशजी आपल्याला मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. ज्यावेळी आपल्याला 17 चेंडू आणि 18 धावांचं गणित, 18 बॉलचं गणित माणगाव पासून जर आपण स्टार्ट केलं, म्हणजे जर महाड पासून जर स्टार्ट केलं, माणगाव विभाग असा आहे की 18 बॉलचं गणित एव्हरी सॅटर्डे संडे खेळलं जातं. 18 बॉलच्या असोसिएशनच्या ते लीगच होत राहतात एव्हरी सॅटर्डे और एव्हरी संडे. 18 बॉलच्या मॅचेस खूप ठिकाणी होत असतात. सो 18 बॉलचं गणित आता माणगावकरांना वाटत असेल की दोन्ही टीमना असं वाटतंय हा आपल्या असोसिएशनचाच गेम झालेला आहे. आता 18 बॉल 17 बॉल मध्ये 18 रन आपल्याला बनवायचे आहेत. पहिला बॉल, पहिल्या बॉलला भिरकवला, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल धरतीला दान. एकचं रूपांतर दुसरी मध्ये. सर्वजण थांबले होते की ही झेल होणार, झेल होणार. पहिल्या बॉलवरती संघाचा संघ नायकाला बाद केलं जाणार का, पण मात्र चेंडू निसटला हातामधून. मात्र आपण पाहिलं हाताचं चुंबन घेऊन चेंडू निसटला जातो. धावफलकावरती धावा आपण पाहतो 2 ने वाढ केली जाते. 16 मध्ये 16 रन बॉल इक्वेशन सतीश कडे सर्वांच्या लक्ष लागलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे, धावत येतोय, चेंडू अडवतोय आणि अडवल्यानंतर आपण पाहतोय एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. पंधरा बॉल 15ची गरज आहे. सतीश कोडे आपल्याला पाहायला मिळतात. चला एक विकेट घेतलेली आहे आणि रन्स वरती जो स्टॉप लावायचा होता तो स्टॉप तर नक्की लावलेला आहे त्याने. नेक्स्ट बॉल आणि आता परत एकदा त्याच पद्धतीने आणि पाठीमागेच त्याने षटकार राखलेला आहे. चेंडू आणखीन एकदा सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आणि 51 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 14 मध्ये 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे. पण एक म्हणतात की कॉमेंटेटर कर्स, म्हणजे त्याला म्हणतात समालोचकांचा श्राप. ही गोष्ट संजय सर तुम्ही पण ऍग्री कराल. एखादा प्लेअरच्या आपण टोटल स्कोअर्स किंवा असं काही सांगितलं की त्याच्यानंतर थोडासा प्लेअर बावरतो आणि मग आपण म्हणतो की कॉमेंटेटरचा श्राप लागला त्याला. म्हणून आपण इंडिव्हिज्युअल स्कोअर्स वरती जाऊ नये. पण जर ज्या पद्धतीने शहजादची बॅटिंग चालू आहे त्या पद्धतीने या वर्षीची अर्थात माणगाव प्रीमियर लीगची पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकतं. 51 धावसंख्या धावफलकावरती सांघिक पाहायला मिळाली आहे आपल्याला. पण तो समालोचकाचा श्राप, कॉमेंटेटर कर्स मला द्यायचा नाहीये कुठल्याच प्लेअरला. सो त्याच्यामुळे बोलतो या बॉलकडे ज्या ठिकाणी 9 धावांची अजूनही गरज आहे विजयी होण्यासाठी. सतीश कोडे गोलंदाजी मार्कवरती. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडू सीमारेषा पार. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. चला आपण एक आता कॉमेंटेटर कर्स या गोष्टीला बाहेर काढू आणि 17 चेंडू 49 वरती खेळताना पाहायला मिळतो. 1 धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. माणगाव प्रीमियर लीग मधली ही पहिली हाफ सेंचुरी या सीझनची आपल्याला पाहायला मिळेल का? ही हाफ सेंचुरी माणगाव प्रीमियर लीगची जरूर होईल. ही शहजादची हाफ सेंचुरी जरूर होईल. पण त्यासाठी 1 धावेची अजूनही गरज. स्वतःहून शेवटचा आणि हाफ सेंचुरी. अर्धशतकाची खेळी पूर्ण होताना पाहायला मिळाले. ज्यांनी शहजाद वरती प्रश्न विचारले होते, ज्यांनी शहजाद वरती ऑक्शन टेबल वरती त्याच्यासाठी बेट घेतली नव्हती, त्या सगळ्यांना उत्तर दिलं यस ही बॅट टाकतोय, चॅम्पियन आहे आणि चॅम्पियनची बॅट वापरले. शहजादच्या नावावरती झाला माणगाव प्रीमियर लीग
लीगचं हे पहिलं अर्धशतकाची खेळी त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 18 चेंडू 50 धावा धावफलकावरती, 3 षटकार 6 चौकार खेळणारी ही शहजादची खेळी आपल्याला पाहायला मिळाले. आज त्या सर्वांची तोंड बंद केली शहजादनी, जी त्याच्यावरती बोलायची. आज ती सर्व बोट छाटून टाकले त्यांनी, जी बोट त्याच्यावरती टवकारली जायची. आज सगळ्यांची चिडे चूप करून दाखवले. शहजाद एकच मानगाव प्रीमियर लीगची पहिलं अर्धशतक ठोकणारा ठरलाय, तो म्हणजे अर्थात 18 चेंडू 50 धावा ठोकल्या त्याने. आणि शहजाद साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. क्लासिक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. परत एकदा याची फ्रेम करायला पाहिजे खरंच. कारण का ज्या पद्धतीने शहजादनी ठरवला, समोर 6 नाही आहेत माझा, सगळे 6 माझे पाठीमागे आहेत. आणि एक माहिती येते कमिटीकडून, ती म्हणजे प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी कमिटीकडून अर्थात MPL कडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला राहणार आहे. हा षटकार येतोय आणि सामना ज्या पद्धतीने त्यांनी पहिला बॉल खेळला, त्याच्यानंतर तो पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आणि शेवटचा षटकार सुद्धा त्याच्याच बॅट मधून येताना पाहायला मिळाला. 19 चेंडू 56 धावांची खेळी आपल्याला होताना पाहायला मिळाले. 6 चौकार 4 षटकार 3 डॉट बॉल 294 चा स्ट्राईक रेटनी पूर्ण संघ उभा आहे. संघाला विनंती, पूर्ण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि शहजादला अर्थात कौतुक करायचं आहे त्याचं. क्लासिकल बॅटिंग, अफलातून आकडेमोडी केली आणि त्याच वेळी सर्वांना या स्पर्धेमध्ये मी अजूनही जिवंत आहे. माणगाव प्रीमियर लीग नव्हे तर पूर्ण माणगाव तालुक्यामध्ये माझं एक वेगळं अस्तित्व आहे. ते अस्तित्व जपणारी बॅटिंग शहजाद कडून पाहायला मिळाली. गत वर्षी सुद्धा त्यांनी गाजवलं आणि याही वर्षी कॉन्स्टंट